लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो संक्रांतीचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली. 3,000 रुपये हप्ता वाटप तुम्हाला होणार आहे का नाही याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली. तर लाडक्या बहिणींनो सगळ्यांना उत्सुकता लागली, ती म्हणजे संक्रांतीपूर्वी आम्हाला हा 3,000 रुपयाचा हप्ता कधी भेटणार आहे, किती रुपये आम्हाला भेटणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पण समोर आली, ती ब्रेकिंग न्यूज देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की संक्रांतीला आम्हाला हे गिफ्ट भेटायला पाहिजे, 3,000 रुपये आम्हाला अकाउंटला भेटायला पाहिजे. 18वा हप्ता, 19वा हप्ता म्हणजे कोणत्या महिन्याचा, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र भेटायला पाहिजे. 3,000 रुपये आमच्या अकाउंटला यायला पाहिजे, अशा स्वरूपाची बातमी आता समोर आली आहे. बघा आज सकाळ न्यूजपेपरची बातमी समोर आली. बघा जवळजवळ एवढ्या साऱ्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये अकाउंटला भेटणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या आमदार साहेबांचे, मंत्र्यांचे देखील पोस्ट यायला लागल्या की 3,000 रुपये अकाउंटला येणार आहेत. मग नेमके तुम्हाला 3,000 रुपये येणार का? बघा पहिल्या वेळ झाले, आता निमित्त आहे निवडणूक. तुम्हाला सगळ्याला माहिती निवडणुका जवळ आल्या, 15 तारखेला निवडणूक आहेत आणि निवडणुकीची संधी साधून या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार का नाही या सगळ्या लाडक्या ताईला वाटत आहे की लवकरात लवकर 3,000 रुपये यायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रचार सभेमध्ये या ठिकाणी डायरेक्ट बोललं जात आहे की संक्रांतीमध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटणार. तर खरंच 3,000 रुपये भेटणार आहेत का? सगळ्या गोष्टी सांगतो. चला आता वेळ लावायला त्या व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला 3,000 रुपये हप्ता मिळणार आहे का याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याचबरोबर वाटप केव्हा सुरू होणार आहे, मग खरंच तुम्हाला वाटप सुरू कधी होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. हा दोन्ही प्रश्नाची उत्तरं, 3,000 रुपये तुम्हाला भेटणार का आणि 3,000 रुपये भेटणार असतील तर कधी भेटणार, या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. संक्रांत गोड होणार का? या लाडक्या ताईंना कुणाकुणाला वाटतंय की पट सर्व लाडक्या ताईंना 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे. भले ते निवडणूक असून द्या, संक्रांत असून द्या, नसतं कोणतं कारण असून द्या, पण आमच्या अकाउंटला 3,000 रुपये टाका, हे लाडक्या बहिणीचं या ठिकाणी मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो? आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी 17वा हप्ता भेटला होता का कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया. 3,000 रुपये तुम्हाला भेटणार का? सगळ्यात पहिली बातमी दाखवायला होती म्हणजे बघा तुमच्या समोर आहे सकाळ न्यूजपेपरची बातमी. लाडकी ताईंनो बघा सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे. महाराष्ट्राची बातमी आहे. बँकेमध्ये 3,000 रुपये क्रेडिट झाल्याचं असं दाखवलं आहे. लाडक्या बहिणीची संक्रांत होणार गोड, 4 दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये. गिरीश महाजन यांची माहिती. बघा लाडके ताईंनो, या ठिकाणी मी बोलत नाही, गिरीश महाजन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी डायरेक्ट सांगितलंय लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड, 4 दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये. गिरीश महाजन यांची माहिती. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांती पूर्वी थेट 3,000 रुपये जमा होणार असून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता ही बातमी कोणाची? बघा गिरीश महाजन यांची बातमी आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर सांगितली. तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी आपण बोलत नाहीये, सकाळ न्यूजपेपर आहे, साम टीव्ही आहे, एपीपी माझा आहे, त्याच्यानंतर बघा तुमचं महाराष्ट्र टाइम्स आहे, नंतर अजून बघा भरपूर सारे असे अजून TV9 आहे, अशा भरपूर साऱ्या थोडक्यात न्यूजपेपर आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये असेल, टीव्ही चॅनलवर बातम्या येतात की 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. तर लाडके दोन सगळ्याला आनंद होईल का 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटल्यानंतर? बघा सकाळची बातमी तुम्हाला मी दाखवली. त्याला वेळ बघायचा, पुढची बातमी तुम्हाला दाखवली लाडके दोन, ती म्हणजे कोणाची आहे बघा, साम टीव्हीची एक बातमी लाडके दोन बघा तुमच्या समोर दिसत आहे. एक 16 तासापूर्वी म्हणजे काल संध्याकाळची ही बातमी तुमच्या समोर आहे. संध्याकाळची बातमी आहे ती कुणाची आहे? ही साम टीव्हीची बातमी आहे. लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवणार. या ठिकाणी व्हिडिओ पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. साम टीव्हीच्या टीव्हीवर पण आला होता, त्यांच्या युट्यूब चॅनलवर पण हा व्हिडिओ आलेला आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार, एकनाथ शिंदे यांचे विधान या ठिकाणी आलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी तुम्हाला बोलताना दिसत आहेत. लाडक्या दोन बघा एक महत्वाची अजून एक बातमी आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा करून टाकली की लाडक्या बहिणींना बहिणींची ही जी 1500ची ही आहे हप्ता आहे त्याच्यामध्ये रकमेमध्ये वाढ होणार आहे. पण तारीख बेरीख काय सांगितलेलं नाही, फक्त त्यांनी सांगितलं की वाढवणार आहेत. यांनी काय तारीख बेरीख सांगितली नाही, कधी वाढणार आहेत, कशी वाढणार आहेत, काय सांगितलं नाही, फक्त सांगितलं की वाढवणार आहेत. ही एक महत्वाची बातमी अजून दिलेली आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांना पण हीच विनंती आहे की लवकरात लवकर 2100 रुपये करावेत अशी सरकारकडे आपली विनंती. जसं त्यांनी बोलले की लवकरात लवकर वाढणार, मग कधी वाढणार ते पण त्यांनी लवकरात लवकर सांगावं आणि नक्कीच
ते खूप छान वाटेल की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना जशी आणली त्या स्वरूपात 21 रुपये पण त्यांनी करावे लवकरात लवकर, ही सरकारकडे आपली मागणी आहे. सरकार लाडकी बहिणी, तुम्हाला काय वाटतंय 21 रुपये व्हायला पाहिजेत का? लाडक्या बहिणीच्या पगारामध्ये, लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी बघा, दुसरी आता एक महत्वाची बातमी तुम्हाला दाखवली होती, म्हणजे या ठिकाणी मी स्वतः तुम्हाला सगळ्याला माहिती आहे लाडक्या बहिणींनो, हा तुमचा गुरुदादा फक्त शांत बसून बघणारा माणूस नाहीये, तुमच्यासाठी मी झटणारा झगडणारा माणूस आहे. या ठिकाणी मी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या पीए बरोबर ही चर्चा केलेली आहे की नक्कीच, म्हणजे मागच्या वेळेस पण बघा या ठिकाणी बघा, मागच्या वेळेस त्यांच्याशी मी बोललो होतो, त्यावेळेस त्यांना मी दाखवलं होतं की बाबा 31 डिसेंबरला वाटप सुरू झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप धन्यवाद सर, काल वितरण सुरू झालं. त्यांना मी मेसेज टाकला होता की कारण त्यांनी मला सांगितलं होतं की 28 ते 31 तारखेमध्ये पैसे वाटप होतील, त्याच्यामुळे मी त्यांना धन्यवाद व्यक्त केलं होतं. हे कालचा मेसेज होता. आणि आज मी त्यांना एक मेसेज टाकलेला आहे, हॅलो सर, संक्रांत निमित्ताने 3000 हप्ता मिळणार आहे का? 18 वा 19वा हप्ता एकत्र मिळणार आहे का? सर्व न्यूजपेपरवर, टीव्ही चॅनलवर अशा बातम्या येत आहेत की महिलांना संक्रांत निमित्ताने 3000 रुपये भेट दिली जाणार आहे. प्लीज आदिती मॅडम यांच्याशी बोलून माहिती द्यावी, ही विनंती. बघा, डायरेक्ट त्यांना ते आदिती मॅडमचे पर्सनल पीए आहेत, त्याच्या डायरेक्ट त्यांना मी डायरेक्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी जी माहिती फिरत आहे सगळ्या न्यूजपेपरला असेल, सगळ्या टीव्ही चॅनलला असेल, सगळीकडेच ही माहिती फिरायला लागली की संक्रांतीला 3000 रुपये लाडक्या बहिणीला भेटणार. वेगवेगळे आमदार म्हणालेत, वेगवेगळे मंत्री म्हणालेत. मग तुमच्या या ठिकाणी जे पैसे खरंच वाटतात, पैसे कोण वाटतं? आदिती तटकरे मॅडम यांचं डिपार्टमेंट वाचतं. मग त्यांच्याच पीएनला मी विचारलेलं आहे की खरंच ही बातमी खरी आहे का आणि लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार का, याच्याबद्दल मी त्यांना स्पष्ट शब्दात विचारलेलं आहे. आता त्याच्यावर त्यांना मी कॉल करून पण विचारणार आहे की नक्कीच हे पैसे भेटणार आहेत का. त्याबद्दल लाडक्या बहिणी त्याच्यावर त्यांनी जी अपडेट देतील ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, सगळ्याला असं वाटतंय का की 3000 रुपये भेटायला पाहिजेत. आता एक अजून एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणी तुम्हाला मी दाखवायलोय. बघा, काल रात्री एक व्हिडिओ मी टाकला होता, तुम्हाला जर माहित नसेल रावत्रीचा जाऊन व्हिडिओ बघा, कारण की आपण खोटं बोलत नाही. लाडके दोनो, काल रात्री मी व्हिडिओ टाकला होता, एक 7-8च्या दरम्यान एक व्हिडिओ टाकला होता. त्या 8च्या व्हिडिओमध्ये मी काय बोललो होतो लाडके दोनो, ते नीट बघा तुम्ही. व्हिडिओमध्ये मी बोलणार नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल, रात्री जाऊन व्हिडिओमध्ये बघा मी काय बोललो होतो. संक्रांतीचे हे बघा, निवडणुका चालू आहेत, निवडणुकीच्या अगोदर जर सरकारने 3000 रुपये टाकले तर काय होणार आहे, निवडणुकीमध्ये हे आचारसंहितेचा भंग होईल किंवा आचारसंहिता म्हणजे निवडणुकीमध्ये हे 3000 रुपये दिल्याचं आमिष दाखवून लाडक्या बहिणीचे मत घेतली जातील, अशा स्वरूपाचा आरोप या ठिकाणी होऊ शकतो. किंवा आरोप म्हणण्यापेक्षा अशा स्वरूपाचं या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणू शकतो की बाबा 3000 रुपये तुम्हाला आत्ताच का द्यायचे, हे तुम्हाला मी काल रात्रीच बोललो होतो. आत्ताच का द्यायचे तुम्हाला संक्रांतीला 3000 रुपये? तुम्हाला आतापर्यंत कधी 3000 रुपये एकत्र दिले नाही, 1,500 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्यात न देता दुसऱ्या महिन्यात देत होता. मग यावेळेस तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरच का 3000 रुपये द्यायचे? त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मी जे काल तुम्हाला बोललो होतो, काल संध्याकाळी बघा, आज तुम्हाला न्यूजपेपरला आले आणि टीव्ही चॅनलवर पण आलेलं आहे. एबीपी माझाची बातमी लाडक्या बहिणींनो, एबीपी माझाची बातमी आहे, अपडेटेड बातमी. कधी बघा, 11 जानेवारी 2026 8:30 वाजता, सकाळच्या 8:30 वाजताची बातमी. आणि काल हे मी संध्याकाळी सांगितलं होतं तुम्हाला लाडक्या बहिणींनो. बघा काय बातमी आहे, आता ती लक्षात घ्या. काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगाने घेतली दखल, लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, या ठिकाणी वाचू शकतात, लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. अशा स्वरूपात हे बघा पत्र या ठिकाणी निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे. काय, महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे जे आपण बोललो होतो रात्री, हे तुम्हाला पत्रामध्ये दिसत आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्या समोर दिसतंय की लाडक्या बहिणींना संक्रांती नंतर पैसे भेटावेत अशा स्वरूपाचं या ठिकाणी त्यांनी पत्र लिहिलंय निवडणूक आयोगाला. त्याच्यामुळे आता बघा, तुम्हाला मी काल रात्रीच बोललो होतो की संक्रांती निमित्त 3000 रुपये भेटायचे हे सगळीकडे चालू झाले. पण आता त्याच्या विरोधी पक्ष पण या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर पैसे देऊ नका असं त्यांनी म्हणलेलं आहे. संक्रांत झाली की देऊन टाका, ह्याच्याबद्दल त्यांनी पण ते सांगितलंय की संक्रांत होऊन द्या, पैसे दिले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त संक्रांतीचं निमित्त करून 3000 रुपये देऊन मत ओढण्यासाठी जर असं करत असाल तर ते थांबवावं, असं निवडणूक आयोगाकडे त्यांनी पत्र लिहिले. तर त्यांचं पण बरोबर आहे.
सगळ्यांचंच बरोबर आहे, पण आपल्या लाडक्या बहिणीचं एक गोष्ट सांगतो, लाडक्या बहिणीला 3,000 रुपये भेटावेत. मग ते संक्रांत आधी भेटून द्या, संक्रांत नंतर भेटून द्या, नंतर कधी भेटून द्या, पण 3,000 रुपये लाडक्या बहिणीला भेटावेत ही गुरु दादाची तुमच्या मागणी आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या बहिणींनो. बघा अजून काही अपडेटेड माहिती भेटली तर संध्याकाळच्या व्हिडिओत सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.